भरातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये म्हणजे गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण पाहणार आहोत। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। शिर्डीच्या साई संस्थानावर त्रयस्थ समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे। सुरेश हावरेंसह विश्वस्तांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आलाय। साई संस्थानवर त्रयस्थ समितीची नेमणूक समिती करणार। विश्वस्तांचं पुनर्निरीक्षण झाल्यानंतर मग होणार विश्वस्तांची निवड। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर समिती गठीत करण्यात आली आहे। दोषी आढळल्यास विश्वस्तांची निवड रद्द होणार आहे। आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। हरीश, शिर्डीमध्ये खूप मोठी घडामोड आहे, काय अपडेट आहेत? नक्की सुवर्णा, 2016 मध्ये राज्य सरकारने सुरेश हावरे आणि काही विश्वस्तांची शिर्डी संस्थांवरती नेमणूक केलेली होती। खरं तर 17 विश्वस्तांची नेमणूक करणं अपेक्षित असताना त्यावेळी भाजपाचे 8 सदस्य आणि शिवसेनेचे 7, शिवसेनेचे 3 असे एकंदरीत 11 लोकांची फक्त नेमणूक करण्यात आलेली होती। मात्र यांची जी नेमणूक आहे याच्यावरती आक्षेप घेण्यात आलेले होते। अनेकांवरती काही गुन्हे दाखल आहेत। त्यांची ज्या प्रवर्गातून निवड झालेली होती ही देखील योग्य नाही अशा प्रकारचे आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हे हायकोर्टामध्ये गेलेले होते आणि हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिला होता की ही जी नेमणूक केलेली आहे याची छाननी केली जावी। जे विश्वस्तांची नेमणूक झाली आहे ती योग्य पद्धतीने झाली आहे का याचा जो अहवाल आहे तो कोर्टाला सादर करावा। याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार गेलं होतं। तिथे देखील राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने आदेश केला की ही जी निवड झाली आहे याची छाननी व्हावी। ज्या विश्वस्तांची नेमणूक चुकीच्या पद्धतीने झाली असेल यांचं पद रद्द केलं जावं आणि 6 आठवड्यांची मुदत राज्य सरकारला दिलेली होती। त्यानंतर आता राज्य सरकारने या त्रयस्थ समितीची स्थापना केलेली आहे। माजी न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि 3 सदस्य आता ह्या समितीचे 3 सदस्य आणि अध्यक्ष या विश्वस्तांची जी नेमणूक आहे याच्यावरती जे आक्षेप आहेत याची छाननी करतील आणि त्यानंतर मग जे दोषी असतील यांच्यावरती कारवाई केली जाईल। नक्की हरीश, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। आणि अजून एक महत्त्वाची बातमी आहे। येवला मनमाड या रोडवर अनकाई बारी इथं भीषण अपघात झालाय। इरॉटिका आयशर या गाडीत अपघात झालेला आहे। अपघातात 6 जण ठार झालेत, त्यात 3 महिला आणि 2 पुरुष तसंच एक लहान मुलगा आहे ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। भीषण असा अपघात, 6 जणांचा मृत्यू। बातमी आहे सोलापुरातून। कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे। पण आता बातमी आहे मनमाड इथले येवला मनमाड या रोडवर अनकाई बारी इथं भीषण अपघात झालाय। इरॉटिका आयशर या गाडीमध्ये हा अपघात झालेला आहे आणि अपघातात 6 जण ठार झाले। यामध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे।